प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज संत इग्नेशियस लोयोलाकर ह्याची स्मृती साजरी करत आहे. संत इग्नेशियस लोयोलाकर हा एक योद्धा होता आणि युद्धामध्ये त्याच्या पायाला तोफेचा गोळा लागला आणि तो बिछाणावरती पहुडला. आणि त्यावेळेला त्याने वाचन सुरू केलं आणि ते वाचन सुरू असताना त्याने एक आगळ्या प्रकारचा आनंद अनुभवायला सुरुवात केली. आणि तो आनंद आणि युद्धामधील आसुरी आनंद ह्याच्यामधला फरक त्याच्या लक्षात येऊ लागला. तो विचार करू लागला की विनाश करून आनंद मिळवायचा, त्यापेक्षा असा निखळ आनंद आपल्याला मिळवता येईल का. त्याने आपल्या हातातील तलवार आणि ढाल बाजूला ठेवली, क्रूस आणि बायबल आपल्या हातात घेतलं आणि प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी तो सज्ज झाला. संत इग्नेशियस लोयोला ह्याने संपूर्ण जगाला दिलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू संघियाची त्याने केलेली स्थापना. आज जगात सर्वत्र येशू संघियांचा प्रसार झालेला आहे. एकट्या तलासरी परिसरामध्ये गेले 88 वर्षे येशू संघीय धर्मगुरू कार्यरत आहेत. आपल्या मुंबई वसईमध्ये सुद्धा येशू संघीय धर्मगुरूंचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. परमेश्वराच्या अधिकतम गौरवासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल, त्यासाठी येशू संघीय धर्मगुरू आणि ब्रदर्स सातत्याने प्रयत्नशील असतात. आजच्या तिन्ही वाचनामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे जे आलेले आहेत ते संत इग्नेशियस लोयोलाच्या शिकवणुकीशी संबंधित आहेत. पहिला मुद्दा आहे की आपण परमेश्वराची इच्छा नक्की काय आहे, त्याची योजना काय आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. ती जाणून घेण्यासाठी परमेश्वराच्या सहवासामध्ये बसणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याची इच्छा जाणून घेणं, त्याच्या इच्छेनुसार वागण्याचा निर्धार करणं, ह्यासाठी परमेश्वराच्या कृपेची गरज असते. म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशे परमेश्वराची आज्ञा समजून घेतो, त्यानुसार तो दर्शन मंडप तयार करतो आणि मग हा निवास मंडप म्हणा, दर्शन मंडप म्हणा, त्याला कराराचा कोश त्यानंतर म्हटलं जातं, तो परमेश्वराच्या उपस्थितीचा फार मोठा प्रतीक चिन्ह बनतो. माणूस एकदा परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगू लागला की साक्षात परमेश्वरच त्याच्या जीवनामध्ये येऊन कसा वस्ती करतो, त्याचं हे सुंदरसं प्रतीक. दुसरी गोष्ट आजच्या शुभवर्तमानातील एका दाखल्याशी संबंधित आहे की स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडावेत त्यासारखं आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढून आणले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले आणि वाईट ते फेकून दिले. चांगल्या वाईटाची पारख ही देखील संत इग्नेशियस लोयोला ह्यांनी जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे की माणसाने एखादा निर्णय घेण्याअगोदर, ज्याला डिसनमेंट म्हणतात, ती डिसनमेंट म्हणजे पारखून घेणं, ह्या प्रक्रियेतून जाणं गरजेचं असतं. कोणतीही कृती करा, मात्र त्यापूर्वी थोडंसं थांबून चिंतन करा, ह्याच्यात चांगलं काय आहे, वाईट काय आहे, त्याची पारख करा, मगच पुढचं पाऊल टाका, अशी शिकवण संत इग्नेशियस लोयोलाकर ह्यांनी आपल्याला दिलेली आहे. शुभवर्तमानाच्या शेवटी आपल्याला आणखी एक संवाद ऐकायला मिळतो. येशू आपल्या प्रेषितांना विचारतो, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ह्या सर्व म्हणजे काय? तर अगोदरचे 7 दाखले, ते दाखले त्यांना समजलेले आहेत असं जेव्हा येशूने खात्री करून समजून घेतलं, तेव्हा त्याने एक सुंदर असं वाक्य म्हटलेलं आहे, प्रत्येक शास्त्री जो देवाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी शास्त्री ही जी संकल्पना आहे ती जुन्या कराराची आहे, स्वर्गाचं राज्य ही संकल्पना नव्या कराराची आहे, शिष्य ही संकल्पना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा भाग आहे. आणि मग असा शिष्य आपल्या भांडारातून
नव्या जुन्या गोष्टी काढणारा गृहस्थासारखा आहे. ह्या नव्या जुन्या गोष्टी म्हणजे नक्की काय आहे, तर नवा करार आणि जुना करार ह्यांची सुंदर अशी सांगड माणसाने घालायची असते. हे फक्त बायबल पुरताच मर्यादित नाही, तर आपल्या जीवनाशी संबंधित आहे. की जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून पुरुणी टाका अशी प्रवृत्ती असू शकते, तर जुने ते सोने अशीही प्रवृत्ती असू शकते. नव्याचे 9 दिवस अशीही प्रवृत्ती असू शकते, तर नवे ते हवे अशीही प्रवृत्ती असू शकते. नवे आणि जुने ह्याविषयी योग्य अशी विचारसरणी जर असली, तर माणूस दोन्ही बाबतीत आधुनिकता आणि पारंपरिकता ह्यांच्यात सुंदर अशी सांगड घालू शकतो. आणि तीच सांगड घालण्याची शिकवण संत इग्नेशियस लोयोलाकर ह्यांनी देखील आपल्या अनुयायांना दिलेली आहे. आज संत इग्नेशियस लोयोलाकर ह्यांचा सण साजरा करीत असताना आपल्या येशू संघीय धर्मगुरूंसाठी, बंधूंसाठी खास प्रार्थना करूया की संत इग्नेशियस लोयोलाप्रमाणे त्यांनी देखील ख्रिस्त प्रेमाची ज्योत घरोघर तेवत ठेवावी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.